मी सांगतोय तुमचा विश्वास बसणार नाही. ही घटना आहे दिल्लीमधली. दिल्लीमध्ये एक कुटुंब म्हणजेच एक कुटुंबातली मुलगी ही शिक्षण घेण्यासाठी एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीचे पेपर देण्यासाठी दिल्लीमध्ये जाते आणि गेल्यानंतर ती एका ठिकाणी रूम घेते. पण त्या रूममध्ये काही स्पॅन कॅमेरे म्हणजे छोटे जे कॅमेरे असतात, जे मुलींवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांच्या प्रायव्हेट गोष्टी बघण्यासाठी असतात. ते कॅमेरे लावलेले असतात. ते काही कॅमेरे बल्बच्या होल्डरमध्ये लावलेले असतात, काही मिररमध्ये लावलेले असतात. जेव्हा ती मुलगी पूर्ण रूम चाळते, तेव्हा तिला समजतं की या रूममध्ये पूर्ण कॅमेरे लावलेले आहेत. ती पोलिसांमध्ये तक्रार करते. त्यांना पोलिसांच्या शोधामध्ये असं समजतं की हे सगळा प्रकार जो मालक आहे, म्हणजेच रूमचा जो मालक आहे, त्याच्या मुलाने हे कृत्य केलं होतं. हे सगळं पोलिसांच्या समोर येतं. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यामध्ये घेतलं आहे. तुम्ही जर कुठं फिरायला जात असाल, तर ही गोष्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण छोट्या-छोट्या काही ठिकाणी मिररमध्ये देखील कॅमेरे असतात. काही ठिकाणी बल्बमध्ये कॅमेरे देखील फिट करत आहेत. त्यामुळे ह्या गोष्टीचा तुम्ही सतर्कतेने तुम्ही पूर्ण गोष्टी तपासल्या पाहिजे. आपण काय करतोय, कुठं बघतोय, सगळं काही तपासलं पाहिजे. रूममध्ये काही कॅमेरे आहेत का? कारण दिवसेंदिवस या गोष्टींचा प्रकार घडत चाललेला आहे. त्यामुळं सतर्क राहा, सावधान राहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा.